कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज, तहसीलदार रेडेकर यांची माहिती। कुरुंदवाड नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यापासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतची सर्व प्रशासकीय यंत्रणा तयारी पूर्ण झाली। पालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन विभागाच्या तहसीलदार सौ रुपाली रेडेकर यांनी दिली। कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषद आणि सर्वपक्षीय बैठकीत त्या बोलत होत्या। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी अनिल कुमार देसाई, कार्यालय अधीक्षक श्रद्धा वळवडे, शिवमाला भोसले, स्नेहल सोनाळकर आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना तहसीलदार श्रीमती रेडेकर म्हणाले, अपक्ष उमेदवारांना अर्ज सादर करताना 5 सूचक आणि 5 अनुमोदकांची आवश्यकता आहे, तर पक्षीय उमेदवारांना 1 सूचक व 1 अनुमोदकाची आवश्यकता आहे, अशी कायद्यानुसार तरतूद आहे। जातीच्या आरक्षणातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी जात पडताळणी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून आवश्यक पत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। तसेच नामनिर्देशनासाठी लागणारी ना हरकत प्रमाणपत्र, विविध प्रशासकीय कागदपत्र देण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे। इच्छुक उमेदवारांनी पालिकेच्या संबंधित विभागांशी संपर्क साधून आवश्यक प्रमाणपत्र वेळेत मिळावीत असं आवाहन केलं। मतदानाच्या दिवशी शासकीय कर्तव्यानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या आणि निवडणूक विभागाशी निगडीत सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मतदानाची तरतूद उपलब्ध आहे। मात्र निवडणूक विभागाशी संबंधित नसलेल्या मतदारांना मतदान केंद्रावर येऊन प्रत्यक्ष मतदान करावे लागेल, कारण मतदानाचा दिवस हा रविवारचा सुट्टीचा दिवस असणार आहे। विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी गृहमतदान सुविधा नगरपालिका निवडणुकीत लागू होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला। यावर तहसीलदार रेडेकर म्हणाले की या संदर्भात अद्याप कोणत्याही अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत। संबंधित सूचना प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतची जाहिरात करून माहिती सार्वजनिक करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीच्या सर्व टप्प्यांसाठी नामनिर्देशन, छाननी, माघार, मतदान आणि मतमोजणी, आवश्यक मनुष्यबळ, साहित्य आणि सुविधा यांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि सुयोग्य रीतीने पार पडावी यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी सज्ज असल्याचं त्यांनी नमूद केलं।